नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय घेतला आहे तो उदक शांती. बऱ्याच वेळेला आपल्या ऐकण्यात येतं की आज आमच्याकडे उदक शांती झाली, की आधी उदक शांती झाली आणि मग नंतर इतर सगळे व्यवहार केले गेले किंवा इतर काही विधी केले गेले असं आपल्याला ऐकू येतं की नाही, किंवा बरेच जणांनी असं म्हटलेलं आपल्याला आठवतं. पण मग नक्की उदक शांती म्हणजे काय, ही उदक शांती केली का जाते, याबद्दल आपण थोडक्यात जुजबी जेवढी माहिती आहे ना तेवढी घेऊयात. आपल्याला फार काही खोलात शिरायचं नाही आहे, परंतु साधारण त्याची आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आज आपण हा विषय घेतलेला आहे. आता उदक शांती केव्हा केली जाते? वास्तुशुद्धी किंवा ग्रहशुद्धी ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला उदक शांती केली जाते. उदक म्हणजे पाणी, अभिमंत्रित अशा पाण्याने किंवा उदकाने केलेली आपल्या वास्तूची शांती म्हणजे उदक शांती. ही उदक शांती आपण का करतो? तर आरोग्य प्राप्ती होण्याकरता, मानसिक शांतता मिळण्याकरता, घराची शुद्धी होण्याकरता किंवा आपण वास्तू शांत ज्या वेळेला करतो ह्या कारणाकरता आपण उदक शांती करत असतो. ज्या वेळेला आपल्याला आपल्या नवीन घरामध्ये जायचं असतं त्यावेळेला आपण वास्तुशांत करतो, परंतु काही वेळेला त्या महिन्यामध्ये वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात किंवा आपल्याला काही वेळेला लाभत नसतात किंवा काही वेळेला आपल्याला गुरुजी अवेलेबल नसतात किंवा अशा काही अडचणी असतात की त्या वेळेला आपण वास्तुशांत करू शकत नाही. अशा वेळेला आपण उदक शांती करून त्या नवीन घरामध्ये राहायला गेलं तरी चालू शकतं, परंतु उदक शांती केली म्हणून वास्तुशांत का आपण करणार नाही असं मात्र होऊ शकत नाही बरं का. वास्तुशांती ही आपल्या सोयीने एक वर्षाच्या आत केव्हाही केली तरी चालू शकते, परंतु त्यातला एक पर्याय म्हणजे उदक शांती करून आपण घरामध्ये नवीन राहू शकतो. त्याचप्रमाणे घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर त्यावेळेला आपण सगळे दिवस पाणी करतो, हो की नाही? आणि दिवस पाणी होस्तोवर आपल्याला आपल्या घरामध्ये सुतक असतं आणि सुतक असतं म्हणून आपण घरामधल्या देवांची पूजा वगैरे करत नाही किंवा इतरही काही व्यवहार करत नाही. परंतु 13वा 14वा दिवस झाल्यानंतर आपण उदक शांती केल्यानंतर आपण देवाची पूजा करू शकतो किंवा आपलं जे नित्यकर्म असतं ते आपण करायची आपल्याला मुभा गुरुजी देत असतात की आपल्याला ती मुभा मिळते आणि नंतर आपण देवाची पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे उदक शांती झाल्यानंतर जर एखादं आपलं कार्य असेल म्हणजे लग्न असेल, मुंज असेल किंवा दुसरं काही कार्य असेल त्याची जर आधी आपली तारीख ठरलेली असेल तर तीसुद्धा उदक शांती झाल्यानंतर आपण करू शकतो. किंवा आपल्याकडे गौरी गणपती असतील तर उदक शांती झाल्यानंतर आपण गौरी गणपती बसवू शकतो. फक्त एकच असतं की आपल्या घरामध्ये कोणाचं निधन झालेलं असेल त्याच्यानंतर जे कार्य किंवा विधी जे येतात ते अतिशय साधेपणाने आपण करायचे असतात. आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे बरं का, पूर्वीच्या काळी चारीधाम यात्रा केली जायची. आत्तासारखी इतकी सोपी नव्हती, अत्यंत अवघड अशी ही चारीधाम यात्रा असायची. चारीधाम यात्रा करून आल्यानंतर गंगापूजन केलं जायचं. त्यावेळेला सुद्धा अगदी आवर्जून उदक शांती केली जायची. आपलं घर आहे, दुकान आहे, कारखाना आहे, जिथे आपण कार्य करत असतो अशा ठिकाणी आपल्याला नकारात्मक वातावरण जर जाणवत असेल तर त्यावेळेला उदक शांती आवर्जून केली जाते. त्यामुळे आपल्या घरातली किंवा त्या वास्तूमधली नकारात्मक जी शक्ती असते ती निघून जाते. त्यामुळे उदक शांती ही आवर्जून केली जाते. उदक शांती ही दरवर्षी करावी असंही म्हटलं जातं, कारण उदक शांती केल्यानंतर त्याचा प्रभाव साधारण एक वर्षभर असतो. त्यामुळे दरवर्षी उदक शांती करावी असं म्हटलं जातं. परंतु दरवर्षी आपल्याला उदक शांती करणं जमेलच असं नाही, पण जेव्हा जमेल त्यावेळेला आपण उदक शांती केलेली केव्हाही चांगली असते. अर्थात उदक शांती करताना आपल्याला गुरुजींना बोलवावं लागतं, ते सांगतील ते सगळं साहित्य आणावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण उदक शांती करतो. उदक शांती करताना कलशावर ब्रह्मदेवाची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. उदक शांती करताना मंत्र म्हटले जातात किंवा वेदांचं पठण केलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसंच उदक शांती करताना कुलदेवता, ग्रामदेवता किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही देवता असतील त्यांचंसुद्धा पूजा केली जाते. अशी उदक शांतीची आपण थोडक्यात माहिती बघितली. उदक शांती केव्हा करावी, कुठल्या देवांची केली जाते थोडक्यात आपण बघितलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा आणि आपली संस्कृती बाय अनुराधा ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपली संस्कृती आणि आपले सणवार हे पुस्तक तुम्ही ऑर्डर केलं आहे का? नसेल केलं तर नक्की करा, कारण या पुस्तकाकरता भरभरून मला प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यांना ते पुस्तक खूप आवडलं. तुम्ही जर त्याची ऑर्डर केली नसेल किंवा मागवलं नसेल तर नक्की मागवा. ऑर्डर करण्याकरता त्याची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.